नमस्कार मैत्रिणी. तू ही रे माझा या मिथवामध्ये ना आता राकेशने घरावरती खूप मोठा डल्ला मारलेला आहे. तर कसा मारला हा डल्ला चला जाणून घेऊया. तर इथे काय होतं, राकेशला पैशांची खूप गरज असते आणि खूप दिवस घरातच बसल्यामुळे त्याला पैसा कुठून येतच नसतो. तर त्याचं डोकं चालवतं की काही झालं तरी मला जर ह्या लोकांचं जर कर्ज वगैरे मिटवायचं असेल, ज्याला ते फोन येत होते, धमक्या येत होते, ते जर थांबवायचं असेल तर मला कुठून तरी पैसे उपलब्ध करावे लागणार. आणि हाच विचार करता करता त्याच्या डोळ्यासमोर अंजली येते आणि मग तो अंजली पुढे खूप रडतो कड़तो आणि म्हणतो मला पैशांची खूप गरज आहे. आणि मग अंजली म्हणते तुम्ही काळजी करू नका, माझ्या अकाउंटला काही पैसे आहे, मी तुम्हाला देते. आणि हा तर राकेशचा प्लॅन असतो की काही करून इथून अंजलीकडून पैसे उकळायचे. पण जर राकेशने असं केलं तर अर्णव त्याला सोडणार नाही हे त्याला माहितीच नव्हतं. तर अंजली आता त्याला पूर्ण 5 लाख रुपये देते. 5 लाख रुपये घेतल्यावरती राकेश खूप खुश होतो. पण अंजलीने तिच्या अकाउंटमधून पैसे काढले ह्याचा मॅसेज मात्र मामाला पडलेला असतो. मामा लगेच आता अर्णवजवळ येतो आणि अर्णवला सांगतो की अंजलीच्या अकाउंटवरून 5 लाख रुपये हे राकेशच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहे. पण आता तिने 5 लाख दिले ती ठीक आहे, पण जर राकेशनं अंजलीपुढे असाच रडत राहिला तर अंजली त्याला अचूक पैसे देत राहील आणि हे आपल्याला कुठंतरी थांबवायला पाहिजे. आपली अंजली भोळी आहे म्हणून तिला काही गोष्टी कळत नाही, पण हा राकेश खूपच बदमाश आहे. त्याला बरोबर माहिती की अंजलीकडून कसे पैसे उकळून काढायचे. अर्णव म्हणतो मामा आता मी त्याला सोडणार नाही. मी जी ही इस्टेक ही संपत्ती जी मिळवतोय ती माझ्या कष्टावरती मिळवतोय आणि ती मी असे कोणालाही उधळून देणार नाही. तर आता इथं अर्णव आणि मामा दोघंही मिळून एक प्लॅन करतात आणि या प्लॅनमध्ये ते बरोबर राकेशला अडकवणार आहे. आता हा प्लॅन काय आहे हे तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता असेलच ना. मग चला लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. पुढील भागामध्ये आपण तो प्लॅन नक्कीच ऐकूया. थँक्यू.